नमस्कार, मी श्रुती. श्रुत किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुमच्यासोबत दाल तडका कसा बनवायचा ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सर्वात प्रथम इथं मी मूग डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्येच आता मी तूर डाळ सुद्धा घालून घेत आहे. मूग डाळ आणि तूर डाळ असं मिळून आपल्याला अर्धी वाटी घ्यायची आहे. तर तुम्हाला जी डाळ जास्त पाहिजे ती डाळ तुम्ही कमी जास्त करू शकता, पण आपल्याला दोन्हीचं प्रमाण मिळून अर्धी वाटी घ्यायची आहे. आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर डाळच्या वरती एक बोटभर असं थोडंसं पाणी राहील तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर इथं आपली डाळ ही शिजून आलेली आहे. तर तुम्हाला इथं सुकं दिसत असेल तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि रवीच्या साह्यानं आपल्याला डाळ ही मिक्स करून घ्यायची आहे. जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवर आपल्याला एक पातेलं तापत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आता आपण जे मिक्स करून ठेवलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला ही डाळ रवीच्या साह्यानं मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला तडका हा घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या हिशोबानं आपल्याला पाणी हे कमी जास्त करायचं आहे. तरी तर मी पाणी घालून घेते. शक्यतो थोडंसं तडका हा घट्टच असतो त्यामुळं पाणी थोडंसं कमीच वापरा. आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 उकळी येण्याची वाट पाहायची आहे. ह्या भांड्याला मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते. तोपर्यंत तिथं उकळी येईल आणि आपण इथं तोपर्यंत तडक्याची तयारी करूया. तर इथं मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब नकोय. आणि ही भांडं गरम झालेलं आहे. तर ह्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर 2 ते 3 चमचे मी तेल घेते. तडक्याला तेल हे थोडं जास्तच लागतं. इथं आपलं तेल हे गरम झालेलं आहे. तेल गरम झालं हे कसं ओळखायचं, तर एक मोहरी घ्यायची आणि ती तेलामध्ये आपल्याला टाकायची. ती जर का तडतडली तर आपलं तेल हे गरम झालेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. ह्यामध्ये आता मी 1 ते 1.5 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घालून घेतले आहे आणि ह्यामध्ये लगेच आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग टाकून झाल्यानंतर मी गॅस इथं बंद करते कारण की तेल खूप तापलं होतं. त्यामध्ये आता मी 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि मी ते भांडं साईडला काढलं आहे आणि परत गॅस तापवून आपले साईडला जे वरण आहे हे जे उकळी आलं होतं ते मी पुन्हा इथं तापायला ठेवते. आणि साईडलाच आपण मिरच्या घातल्यावर मी 2 ते 3 चमचे मी त्या तेलामध्ये लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. आपलं हे वरणसुद्धा उकळी आलेलं आहे. एक लक्षात ठेवा, दाल तडक्याला तडका देत असताना भांडं हे आपल्याला मोठंच घ्यायचं आहे. त्याचं रिझन हे तुम्हाला पुढे समजेलच. आपल्याला तडका हा उकळलेल्या वरणामध्येच घालायचा आहे आणि जसं इथं वरण उकळेल तसं साईडला लगेच लाल मिरची पूड घालून घ्यायची आणि लगेच आपल्याला डाळीमध्ये त्याचा तडका द्यायचा आहे. नाहीतर आपली मिरची पूड जळून जाईल. तर हे बघा, मी इकडं ते मिक्स केलं आणि साईडनं दुसऱ्या हातात मी एक प्लेट पण घेतली होती कारण की ते अंगावर उडतं. तर त्यासाठी लगेच असं तडका दिल्यावर आपल्याला प्लेट ही अशी झाकून ठेवायची जेणेकरून त्याचा जो तडक्याचा जो स्मोक आहे तो बाहेर जाणार नाही. इथं माझ्याकडून ती पळी काढायचं राहून गेलं तर तुम्ही असं करू नका. पळी काढून घ्या आणि मग तडका द्या. मी यासाठी तुम्हाला मोठं भांडं घ्यायला सांगितलं की जेव्हा आपण तडका देतो तेव्हा तो तडका उडून आपल्या अंगावर येऊ नये.
तडका दिल्यावर गॅस हा आपल्याला बंद करायचा आहे आणि इथं तुम्हाला पाहिजे असेल तर मिक्स करू शकता किंवा मग असंच पाहिजे तर असं ठेवू शकता. तर घरच्या घरी असा झटपट तयार होणारा तडका रेडी आहे खाण्यासाठी. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.